काय ग तुझा चेहरा का असा दिसतोय? काय रडलीस बिडलीस की काय? दिन्या नाही काका, काही नाही. बरं हा डबा घे. विसरली होतीस काय? उपाशी राहायचंय का? घे. हे बघ अदिती, तुला बाहेरचं खायचं नाहीये. अजय काय वडापाव होऊन राहील? तुला बाहेरचं खाता येणार नाही. बरं वेळ चालू ना मी. तुमचा काय लंच टाइम संपला की व्हायचं अजून? नाही नाही झाला असेल तर तुझ्या बॉसला सांगतो, तिला जेवायला दे आधी, कामानंतर. हा काय कदमबाई? अरे दिन्या खुमू तू इथे कसा? तू इथं कुठे? काय टूर बुक करायला होतीस? तसंच समज हवं तर. तांगडे तांगडे, अरे माझा मित्र आलाय दिन्या, आपलं हे दीनानाथ केतकर आलेत. त्यांच्यासाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था कर पटकन. काय दिन्या, चहा घेशील ना का काही थंड? तू नक्की इथे टूर बुक करायला आलेस ना? हे ऑफिस विकत घ्यायला? तो काय राक्षस विकतो की काय ऑफिस? कोणाला राक्षस म्हणतोयस तू? अगं कोण काय विचारतेस? आमच्या अदितीचा बॉस. दिन्या काय रे, अविनाशला राक्षस म्हणतोयस तू? त्याला कशाला म्हणू मी? अगं यांच्या बॉसला म्हणतोय. अरे मग तोच अविनाश, माझा लेक, या देव टूर्सचा गाईड, म्हणजे मालक. अरे आपलंच ऑफिस आहे ना हे. काय म्हणजे अदिती? हे दोघं इथेच काम करतात. काय रे, तुला कोणी सांगितलं अविनाश राक्षस आहे म्हणून? हा कळलं कळलं. आदितीच्या काकाने सांगितलं का रे? दिन्या, त्यांच्या बोलण्याकडे काय लक्ष देऊ नको रे तू. फार विक्षिप्त आहेत म्हणे ते. अदितीचा काका तर? आऊ, आदितीचे काका म्हणजे? कळतंय ग मला.
वय झालं म्हणून असं होतं कधी कधी माणसाचं. अरे फार विक्षिप्त वागतात म्हणे ते. तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू जरा समजव ना त्यांना एकदा. म्हणजे काय ना की अशा परिस्थितीत आपल्या बरोबरच्या कुणी समजावलं ना तर त्याचा परिणाम होऊ शकतो ना. आदिती बिचारी काय समजवणार त्यांना. लहान आहे ती, ऐकणार नाहीत तिचं ते. खूप टेन्शन आलंय अरे तिला. ती त्याच्यामुळेच रडत होती आज. आऊ आऊ असं काही नाहीये ते. थांब ती. नाही बोलू दे तिला. मला तरी कळू दे ना तुझ्या काकांचा प्रॉब्लेम. काय झालं कळेल मला. अरे झालं असं की आदितीला अपघात झाला पण तरी सुद्धा दुसऱ्याच दिवशी ती ऑफिसला आली. का नंदिनी सांगत होती घरी तिचे काका सतत काहीतरी काहीतरी बडबड बडबड करत असतात काही बाई. मग सततची अशी बडबड सहन करणं कठीण होतं ना अशा परिस्थितीत आजारी असताना. त्यामुळे मग ती ऑफिसमध्ये आली. अच्छा असं सांगितलंय काय मिसेस कदमानी. कुणी अरे या मिसेस कदम नाही आहे. अरे नंदिनीचं लग्न झालेलं नाही आहे. तुला कोणी सांगितलं अरविंद आणि नंदिनीचं लग्न झालंय म्हणून. हा त्या काकानीच का. ही म्हणतच होती काही बाई बोलतातच काका आणि शिवाय कुणा ना कुणाच्या जोड्या जुळवत असतात म्हणे सारख्या. आऊ आऊ काहीतरी गैरसमज झाला बहुतेक. हा म्हणूनच तोच तर दूर करायला हवा ना. म्हणजे बदिन्या अरविंद आणि नंदिनी यांचं लग्न झालेलं नाही. त्यांचं लग्न झालं असतं ना तर ते इथे कामाला नसतेच. अरे तसा नियमच आहे या ऑफिसचा. अविनाशला लग्न झालेली माणसं या ऑफिसमध्ये चालत नाही. त्यामुळे इथले सगळेजण सिंगल आहेत. आणि मग जय आणि आदिती त्यांचं काय
कमाल आहे. आता त्यांच्याबद्दल सुद्धा तुला तिच्या काकाने काही सांगितलं की काय? अरे नाही रे, तसं काही नाहीये. ते दोघं जण चांगले मित्र आहेत, फक्त मित्र आहेत. माय गॉड, खरंच तिच्या काकाने तुला काय काय सांगितलंय देव जाणे. दिन्या, प्लीज तू एक थोडी मदत कर ना. तू जरा खरंच समजव रे, जरा बोल त्या काकांशी. म्हणजे काय आहे, वयपरत्वे काही ना काही प्रॉब्लेम्स होतात माणसाला, पण त्याचा दुसऱ्याला त्रास होता कामा नये ना. हो, त्रास होतोच आपल्या वागण्याचा, पण ते ज्याला त्याला कळायला हवं ना. बर, तू मला सांगितलंच नाहीस, तू अचानक इथे कसा? आणि हे काय, आदितीचा डबा द्यायला तू कसं काय आलास? ते मुलं उपाशी. काय ते विक्षिप्त काकांशिवाय डबा द्यायला दुसरं कोणी नव्हतं ना. पण ते निघतो मी. हा, अरे अरे, काय लगेच निघालास काय तू? किती दिवसांनी भेटतोय आपण. हा, बाकी सगळे कसे आहेत? आणि त्या कुलकर्णीला पण एकदा घेऊन येणार होतास ना, भेटायचंय त्याला. हा, आजवर त्याला सांगत होतो तुला भेटणार आहे, पण काय भेटलो आता तुला. योगायोगच नाही का, नाहीतर कधी भेट झालीच नसती आपली. का भेट का झाली नसती? अरे आदिती आहे ना. आणि हे बघ आदिती, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. माझी खात्री आहे दिन्या तुझ्या काकांना व्यवस्थित समजावेल. आणि काहीतरी मार्ग काढू आपण यातून. डोंट वरी. दिन्या, आपण असं करू, एखादा चांगला सायकेट्रिस्ट शोधू त्यांच्यासाठी. हा, नाही, आता तिचा काका त्रास नाही देणार तिला. येतो मी. हा, एक महत्वाचं काम आठवलं. काका, काका हे बघा, हे सगळं ना खूप अचानक झालं होतं आणि आम्ही तुम्हाला काका प्लीज तुम्ही थांबा ना. आदिती, ए बाळा, तू पाणी पी बरं. पाणी पी आधी. घे 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 पाणी पी.
माझे काका विक्षिप्त नाहीयेत. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. खरंच ते विक्षिप्त नाहीयेत. अगं हो, त्यांना कुठल्याही सायकॅट्रिस्टची गरज नाही. बर बर खूप बर. प्रेम करतात होते माझ्यावर. खरंच अगदी मुलीसारखं. मुलीसारखं नाही, मुलगीच आहे मी त्यांची. हो बेटा. माझे काका केतकर काका माझ्यासाठी डबा घेऊन आले होते. किती काळजी करतात ते माझी. डबा घेऊन? अगं तो दिन्या माझा. मला एकच काका आहेत, दीनानाथ केतकर. तेच माझे खरे काका आहेत. काय मला तुमच्या लग्नाचा पुरावा अजून मिळालेला नाही. कार्ड ही खात्रीलायक गोष्ट असू शकत नाही. उद्या मी जर मनात आणलं तर मी सुद्धा यांच्या ऑफिसचं एक कार्ड बनवून घेऊ शकतो. यांच्या ऑफिसचा पत्ता आहे ना तुमच्याकडे? जा एकदा ऑफिस मध्ये. पण ही कार्ड बघितल्यानंतर मला अजून एक संशय येतोय. ही दोघंही नवरा बायको नसून एकमेकांना न ओळखणारी आणि काही संबंध नसलेली माणसं आहेत असं वाटायला लागलंय. सकाळी दोघे एकत्र निघाला होता, आता एकटाच कसं काय तू? ऑफिसला यायच्या आधी काही काही वेळेला आम्हाला क्लायंटला भेटून त्यांच्याशी मीटिंग करून मग यावं लागतं. सो ती येईलच इतक्यात. चला ना, खरंच ऑफिसमध्ये चला, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करतो. गप्पा मारायला तिघ जण लागतात असं काय तुमच्या ऑफिसचा नियम आहे का? तू आणि जयही थांबला असतात गप्पा मारत. पण जय, तू कधी भेटला असता तिला? काका, काकूचा फोन. काय मला मोकळेपणी बाहेर श्वासही घेऊ देणार नाहीस काय? पाहिजे तेवढा घ्या तो, पण आधी घरी या, चहा थंड होतोय. पुन्हा माझ्या विश्वासाला तडा जाईल असं वागू नका. तुमच्या अजून एका खोट्या बोलण्यामुळे आपल्यात नकळत तयार झालेलं नातं तुटेल किंवा जाणून बुजून तोडलं जाईल. अजून काही असेल तर आता सांगा. नाही हो, अजून काहीच लपवलेलं नाहीये. अहो, हे जयला कसे ओळखतात? म्हणजे अरे दोघं घरात? हा तेच, दोघं घरात या ना. काय ग, तू आलीस आणि तो जय? वंत केतकर तुमचे कोण? नात्याला रक्ताची नाही, मायेची गरज असते, प्रेमाची गरज असते. आणि आम्ही आमच्या लेकीवर प्रेम करतो. हा जयराम माझ्या लेकीचा नवरा आहे, तो जावई आहे माझा. दिन्या, हे माझं कार्ड, याच्यावर माझा फोन नंबर आहे. इंद्रायणी देव, देव ना ओळखीचं वाटतंय ना तुला? सांगतो जय, अदिती, तो गट्टू आहे ना, गट्टू, तो कुमुदिनीला आऊ म्हणत होता. कुमू तिच्या ऑफिस मधल्या कलिगला भेटायला येणार आहे या परिसरात. अदिती कुठे? ती ऑफिसला गेली. मी येणार होते. अरे येणार होते म्हणजे आता येत नाहीयेस? माझं जे काम होतं ना तिकडे, त्या ऑफिस मधल्या कुठल्या तरी कलिगला भेटायला येणार होती, बरोबर? अविनाशला राक्षस म्हणतोयस तू? त्याला कशाला म्हणू मी? अगं यांच्या बॉसला म्हणतोय. अरे मग तोच अविनाश, या देव टूर्सचा मालक. दिन्या, त्यांच्या बोलण्याकडे काय लक्ष देऊ नको रे तू. फार विक्षिप्त आहेत म्हणे ते. त्यांचं लग्न झालं असतं ना तर ते इथे कामाला नसतेच.
अरे तसा नियमच आहे या ऑफिसचा. कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे, दिव्याखाली अंधार. काय मला तुमच्या लग्नाचा पुरावा अजून मिळालेला नाही. चला ना, खरंच ऑफिसमध्ये चला. म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करतो. नाही हो, अजून काहीच लपवलेलं नाहीये. तू कधी भेटला असं तिला? हे जयला कसे ओळखतात? माझ्या लेकीचा नवरा आहे इंदिरा आणि देव ना ओळखीचं वाटतंय ना. या देव टूर्सचा मालक त्यांचं लग्न झालं असतं ना तर ते इथे कामाला नसते. काय मला तुमच्या लग्नाचा पुरावा अजून मिळालेला नाही. दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करतो. अजून काहीच लपवलेलं नाहीये. हे जयला कसे ओळखतात? माझ्या लेकीचा नवरा आहे आणि देव ना ओळखीचं वाटतंय ना. देव टूर्सचा मालक त्यांचं लग्न झालं असतं ना तर ते इथे कामाला हे नसते. जयला कसे ओळखतात? ओळखीचं वाटतंय आणि देव खरंच ऑफिसमध्ये अजून चला. काहीच त्यांचं लग्न झालं असतं ना तर ते इथे कामाला नसते. केतकर, तुम्ही नको त्या माणसावर विश्वास ठेवताय. नाही, याची प्रचिती येईलच तुम्हाला, पण त्यावेळी मात्र स्वतःला दोष देत बसू नका.